नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। राहिलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वाटप करण्यात येत आहे आणि त्या संदर्भात आजची आपली महत्त्वाची माहिती आजची आपली महत्त्वाची अपडेट असणार आहे। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थी सोडता विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना मे महिना वाटप झाला नव्हता आणि आता याच लाभार्थ्यांना मे महिना वाटप करण्यात येत आहे आणि या संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट जाणून घेणार आहोत। सुरुवात करूया। तर या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता, आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 26 मे 2026 रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते 26 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही, अशा पद्धतीचा इथं मेसेज दिसत आहे। तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हा मेसेज आहे का? तर पहा, या मेसेजमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचा उल्लेख आहे, परंतु हा मेसेज सामाजिक न्याय विशेषाही विभागातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यासंदर्भात आहे। आता दिव्यांग लाभार्थ्यांना हप्ता मिळालेला आहे, इतर लाभार्थ्यांना हप्ता वितरण बाकी होतं आणि त्यांच्यासाठीचा हा मेसेज आलेला आहे। परंतु या दिव्यांग लाभार्थ्यांसाठीच्या एका शब्दामुळे इथं कन्फ्युजन झालेलं आहे। तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठीचं हे वितरण नसून हे वितरण आहे इतर लाभार्थ्यांसाठीचं, जे आज सुरू होत आहे। लवकरच खात्यामध्ये पैसे पडण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू होईल आणि या संदर्भात अपडेट आली की तुम्हाला लगेच कळवण्यात येईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।